सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माननीय सुधीर खरटमल यांची आडम मास्तर यांनी घेतली सदिच्छा भेट। भारतात लोकशाही आणि समाजवादाची मूल्य जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहेत। सध्या राज्यात लोकशाही अधिष्ठित महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहर मध्ये विधानसभा जागेसह राज्यातील 12 जागांच्या बाबत माकपचे नेतृत्वाने 15 जून 2024 रोजी माननीय शरदचंद्र पवार यांना भेटून महाविकास आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे। त्यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या माननीय सोनिया गांधी याबाबत सकारात्मक सल्लामसलत घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आले। त्यानुसार वरिष्ठांचा निर्णय येताच सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून नरसय्या आडम मास्तर यांना मताधिक्याने निवडून आणू असे आडम मास्तर यांच्या सदिच्छा भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे शहर अध्यक्ष माननीय सुधीर खरटमल यांनी आश्वासन दिले। रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे शहर अध्यक्ष माननीय सुधीर खरटमल यांना सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला संबंधी पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळांच्या द्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली। यावेळी या शिष्टमंडळात नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख, अखिल शेख, रवी गेंटाल, असिफ पठाण, श्याम आडम आदींची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या मैदान रविवारी 12:15 साडेबाराच्या वेळ दिल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि आम्ही आमदार शरद पवार जी मागणी केली ती त्यांच्या शहरातल्या पदाधिकारी त्यांचा विचार करतील आणि एकूण उद्योग खात्यानं हे दोघांचं भेट झाल्यानंतर मी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना या सगळ्या आम्हाला अपेक्षा आपला शरद पवार आम्हाला त्यांचे पण इच्छुक आहेत मास्तर तौफिक शेख आणि प्रमोद गायकवाड हे सुद्धा इच्छुक असल्याचं मीटिंगमध्ये बोलले। त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार प्रत्येक लोकशाहीमध्ये अर्थ आहे। जर इच्छुक नसेल तर त्या लोकशाहीला अर्थ काय? आणि शेवटी जे निर्णय होईल ते निर्णय सगळ्यावर बंधनकारक आहे आणि कोणी त्या निर्णयाविरुद्ध बंडखोरी माननीय आमदार आडम साहेब त्यांनी मला विनंती केली होती की आपल्या इथं 5 मिनिटं भेटणार आहे। मी त्यांना आदर सांगितलं, आदर बरोबर सांगितलं की या हप्त्यातला आपण बसवा आणि इथे भारतातल्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असल्यामुळे त्यांची इज्जत करणं माझं काम आहे, त्यांचं सन्मान करणं काम आहे। त्याप्रमाणे मी त्यांचा सत्कार केला। ते इच्छुक जरी असले तरी आमच्या पार्टीमध्ये 4-5 लोक इच्छुक आहेत आणि असं आघाडीचे निर्णय घेईल त्या आघाडीला साहेबसुद्धा तयार आहेत, आम्ही सगळेच तयार आहोत आणि जो निर्णय होईल त्याला आम्ही सगळं सपोर्ट करणार। लोकसभेची निवडणूक आम्ही लढवताना मला वाटतं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आमच्या पहिल्या मिटिंगला होकार दिला होता, तेव्हा तुमचा लोकसभेचा उमेदवार जोरात मोठ्या प्रमाणात निवडून आला असं मला वाटतं। ही सुरुवात त्यावेळेला आम्ही केली होती आणि आता परत एकदा विधानसभेला पण सुरुवात करतो आहे। मी ज्या जे इच्छुक आहेत त्यांना मी असं बिलकुल म्हणणार नाही, ते इच्छुक व्हावं हे ठीक आहे, मात्र जेव्हा आघाडी एखादं तिकीट डिक्लेअर करते तर त्याच्यात बंडखोरी करू नये किंवा पक्षाच्या विरोधात जाऊ नये अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे। आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे मोफत, 100% रिसेलची गॅरंटी। आता सोने खरेदी करा हप्त्याने। रिधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा, मजुरीवर 50% सूट। एकदा अवश्य भेट द्या। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर।